या व्हिडिओमध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टरमधील न्यूमेरिकल बेस्ड ऑन स्क्वेअर यातील न्यूमेरिकल नंबर 3 पाहणार आहोत. काय आहे तो? फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्क्वेअर ऑफ साइड ए अबाउट इट्स आउटर एज. म्हणजेच काय आहे, एक स्क्वेअर आहे, त्याची साइड किती दिली ए दिले आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कुठं काढायचं आपल्याला? आउटर एजला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं. म्हणजेच काय, हा स्क्वेअर दिलेला आहे, त्याची साइड ए, ही साइड ए असेल तर ही सुद्धा ए ए ए आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कुठं काढायला सांगितलंय? आउटर एज. आउटर एज म्हणजे इथं काढू शकतो, इथं काढू शकतो, इथं काढू शकतो. कुठे आपण काय करू शकतो? आउटर एजला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो. तर पहिल्यांदा आपण काय करूया, एक डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. स्क्वेअर प्रत्येक साइड काय असणार आहे? ए ए ए ए. इथं काय असणार? त्याचा सेंट्रॉइड असणार आहे. आणि आपल्याला कुठं काढायला सांगितलं? आउटर एज. म्हणजे इथं काढूया आपण. नाव देऊया याला ए बी सी डी. इथं आपल्याला काय करायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. तर आता बघा, इथं फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच काय रे, आपण इथं काय करायचं? पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचं. पॅरलल ऍक्सिस थेरम म्हणजे काय? सेंट्रॉइडल मधून ऍक्सिस पास होतो, बरोबर. हा आय एक्स एक्स आडवा उभा असतो, तो आय वाय वाय. पॅरलल ऍक्सिस थेरम म्हणजे काय? तर सेंट्रॉइडल ऍक्सिसला पॅरलल, हा सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे, याला पॅरलल. आता कोणतं होणार बघा, इथं काढायचं. याला पॅरलल काय असणार आहे? आय एक्स एक्स. म्हणजेच काय, आय एक्स एक्स ला पॅरलल आपण काय करणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करणार आहे. म्हणजेच काय, पॅरलल ऍक्सिस थेरम काय असतो? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सी डी इज इक्वल टू आय जी प्लस ए एच स्क्वेअर. हा पॅरलल ऍक्सिस थेरम आहे. मग आपण इथं व्हॅल्यू पुट करूया. मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे काढायचे आपल्याला? आउटर एजला काढायचे. म्हणजेच काय रे, सीडी ला काय करायचे? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचे. हा पॅरलल कशासाठी आहे? आय एक्स एक्स ला काय, वाय वाय ला आहे, ह्याला पॅरलल आहे, बरोबर. या ऍक्सिसला काय आहे? पॅरलल. म्हणजे हा ऍक्सिस म्हणजेच काय असतो? आय एक्स एक्स असतो. म्हणून काय घेणार आपण? आय एक्स एक्स प्लस एरिया. एच म्हणजे काय असतं रे? ह्या पॅरलल ऍक्सिस पासून, या ऍक्सिस पासून याचा पॅरलल ऍक्सिस कोणता आहे? आय एक्स एक्स. या दोघातलं डिस्टन्स. हे डिस्टन्स कसं आहे? उभं डिस्टन्स आहे. उभं डिस्टन्स आपण कसं करतो? वाय करतो. म्हणून वायचा स्क्वेअर. आय एक्स एक्स स्क्वेअर साठी आपण आय एक्स एक्स कसा काढतो रे? ए रेस टू 4 डिवायडेड बाय 12. याची फॉर्म्युला आपण फर्स्ट लेसन मध्ये पाहिलेलं, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक ठेवतो. एरिया कसा काढतो आपण याचा? ए स्क्वेअर. स्क्वेअरचा एरिया ए स्क्वेअर. वाय म्हणजेच काय असणार रे? टोटल डिस्टन्स का वाय असेल तर हे हाफ डिस्टन्स असणार. म्हणजेच काय असणार आहे? ए डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर. सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करूया. ए रेस टू 4 डिवायडेड बाय 12 ॲज इट इज. हे ए स्क्वेअर सुद्धा तसंच ठेवूया तात्पुरतं. हे सॉल्व्ह करूया. ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर किती होणार? 4. ए स्क्वेअर काय होणार? हे ॲज इट इज लिहूया. प्लस ए स्क्वेअर ए रेस टू 4 डिवायडेड बाय 4. बेस इथं 12 आणण्यासाठी काय करायला लागेल? याला 3 न इंटू करावं लागेल. याला जर 3 ने इंटू करायला लागेल तर याला पण 3 न इंटू करावं लागेल. म्हणजेच काय, ए रेस टू 4 प्लस 3 ए रेस टू 4 डिवायडेड बाय 12. आता काय होणार? कॉमन होणार. म्हणजेच काय होणार बघा, हे 3 ए रेस टू 4 आणि हे काहीच नाही म्हणजे 1 ए रेस टू 4. 3 प्लस 1 4. 4 ए रेस टू 4 डिवायडेड बाय 12. या 12 ला 4 न किती? 4 3 जा 12. म्हणजेच काय, ए रेस टू 4 डिवायडेड बाय 3. म्हणजेच आपला काय, आय सी डी किती आला? ए रेस टू 4 डिवायडेड बाय 3. यालाच आपण काय म्हणू शकतो? आय बेस ए रेस टू 4 डिवायडेड बाय 3 किंवा आउटर ए सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे हा आपला फॉर्म्युला झाला. बेससाठी जर मोमेंट ऑफ इनर्शिया स्क्वेअरच्या बेसला जर काढायला सांगितले तर डायरेक्ट आपण ए रेस टू 4 डिवायडेड बाय 3 ने फाइंड आउट करू शकतो. हा फॉर्म्युला आपण आपल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. ती डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही पाहू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांना, जेणेकरून याचा सर्वांना फायदा घेता येईल.
अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.